आंतरभारतीय शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूल सदर बाजार येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पॅरा स्पोर्ट्स अकादमीचे आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली। याप्रसंगी तलवारबाजी व हँडबॉल प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जानकी मोकाशी कृत्रिम पायाच्या सहाय्याने ॲथलेटिक्समध्ये यश मिळवलेली सुप्रिया तावडे आणि भारतीय संघात स्थान मिळवलेले व्हीलचेअर क्रिकेटपटू संतोष रांजणगे यांनी आपल्या जीवन प्रवासातील अनुभव कथन केले। शरीर अपंग असले तरी मन अभंग ठेवल्यास यश नक्की मिळते असा संदेश जानकी मोकाशी यांनी विद्यार्थ्यांना दिला। तर सुप्रिया तावडे यांनी परिस्थितीवर मात करून कृत्रिम पायासह खेळता येते असं सांगत प्रेरणा दिली। संतोष रांजणगे यांनी भारतीय संघात स्थान मिळणे हेच आयुष्याचे मोठे यश असल्याचं सांगितलं। कार्यक्रमाची सुरुवात जानकी मोकाशी यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलन व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली। क्रीडा शिक्षक सदाशिव हाटवळ यांनी प्रास्ताविक करत राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व स्पष्ट केले। सई गवळी व सलीम मणियार यांनी मनोगत व्यक्त केले। संतोष रांजणगे यांनी घेतलेल्या क्रीडा प्रश्नावलीला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। पर्यवेक्षिका सुरेखा पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले। यावेळी शीतल गणेशाचार्य, निवेदिता पवार, विद्या बाचनकर, तृप्ती रावराणे आदी मान्यवर उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।